तर चला मग आपण आता मांगराकडे जाऊया. बाबांचं मांगर हे बघा. तर ह्या असं बाबांचा वासरू. बाकीची गुरा चारा गेलेली असतात आता दुपार. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजचं व्लॉग सकाळी चालू होतं आपलं आणि सखी मी परी आणि मम्मी आम्ही चाललो पायऱ्यामध्ये. आज बाबांचं ना वर्षाचं कोंबो दिवचं असा मांगराकडचो. तर उतला सखीक पण भरायचा. आता आम्ही जस्ट लिंगोतवाडी पार करून ह्या चढावा केलं आणि सखी बघा कसा हसूड घालता, दमला आता. ते काही इतक्या आवाटात फिरवून पण ना तर जरा चालला काय दमता. आणि आता कसा बसला बघा सगळे. तर आता हळूहळू हे का घेऊन आम्ही पायऱ्यात जातो. पायऱ्यात गेल्यानंतर बघूया परडा शिपाचा 4 काजी गावतात का बघूया. त्यानंतर मग बाबांच्या मांगराकडे जाऊया. चला तर मंडळी आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. मंडळी हे बघा परीने आता दोरी धरल्या सखीची. परी सोड तरी दोरी बघूया येता काय. दमत राहता नुसतं बघा कसा बसला. उठ सगळे उठ, चाल आम्ही जातोय. उठ चाल. ते का ना अडसलं रस्तो जरा अपरिचित असतं त्यामुळे आम्ही त्याची आता रशी अशीच सोडून ठेवलं. शाप सोडून नाही की ते आता बुटात बिरटात जाय तर मास्क लायलंय. परीक नको ए सगळी चाल. चलता बघी आता पळायता आवाटात झाला इतक्या राहून असता काय शा अजिबात ऐकणार नसता. आवाटात बाय दन दन तर खूपच सुटला आता परतान येता व्यवस्थित. चल असा बसान राहता पुढे पळाता खरा. आणि चल सखी उठ, चल चल बाई जाऊ काय. चल चल बघित राहता मम्मी फाटकडे येतात काय नाही. चल चल त्यांचं कुत्रा असा सखीचे रिॲक्शन बघूया आता. हे बघा पळता. कोण गो बघ. ए सखीचं तोंड बांधला नाही तर भोक भोक करताना. हो सगळीचं तोंड बांधलेलं नाही तर भोकनास. मी पहिल्यांदाच आमच्या ह्याच्याकडे येलो, परड्याकडे येलो. सगळी तिसर बांधलं. मंडळी सगळ्यात आधी आम्ही कलिंगडांकाने शिपान घेतो. कांद्यांका मम्मीन गुढीपाडव्यापासून सोडला ना शिपाचा म्हणजे सांडला ना. सकी दिसर बसला शिपान झाला काय. मग आपण बघूया मग मांगराकडे वरती जाऊचा का बाबांच्या मांगराकडे का. तर शिपान घेतो. अय सकी गप. तर म्हणजे आपण जो मागे वांढरांसाठी उपाय केलो त्यांना आता 4-5 दिवस झाले पण ती कलिंगड असत. ह्या बघा हळद झाला हलकी लागतात एकदम. पण 3 तर व्यवस्थित सुरक्षित असतात. जरा जरा मोठी होतात आणखी महिन्यापर्यंत जातील म्हणजे किंवा त्याच्या अगोदरच जातील. तर मंडळी तडीसून कलिंगणा वगैरे शिपान. आता काय मम्मीने कांदे सोडले ना त्याच्यामुळे कलिंगणा आणि वांगी आणि चिटके होते. त्या सगळ्या शिपान आता आम्ही वरतीलो मांगराकडे. मम्मी एका गावात एक पाणी घालतली. तोपर्यंत आपण ना बघूया आमच्या फणस जे होते ते मागे बघितलं होतं कुल्याची भाजी केलेलं. आता जून झाल्यात का बघूया. त्यानंतर अननसा बघूया. आंब्याक बघूया गारपाक आंबे लागलेत का नाही ते. त्यानंतर काजी 4 गावले तर ते काढूया. तोपर्यंत सखीचा बसान दे मी आणि परी जाऊन बघून येतो. तर चला मग तुमका आपण दाखवायचं. तर सगळ्यात आधी आपण काजी बघूया. मम्मी तडे पुढे कवाची शिपान काजीत पण दिली. बोर्डूच किती ठेवलं हो गावले. काय नाही झाली बघा ती गोपली कशी असता ती बरोबर देठात घालूची लागता आणि ओढूची लागता मग ती काच पडता.
बोल तुझं कधीच नाही तुझे डोळे नाहीत काय थांब काढू काढ. मंडळी नाही काजी गावले तर सगळ्यात आधी मी आता मुखाना आमचो जो चौघांमधचो जो आंबो असा ना गारपाचो तो दाखवत आहे. बारीक बारीक आंब्याची फळं धरलेली असतात. हे बघा इसरच असा एका वर्षी भरपूर लागलेले आंबे. आणि ही जी जागा दिसताना ही सर आमचं सगळ्यांचं जुनं मांगर होतं. तर त्याच्या खालीच कलिंगणाची झाडं कलिंगणी अननसाची झाडं असतात आणि इम्रान धामवाक जाता. हे बघा बारकी बारकी तोरा धरली आहेत आणि अननस आहे बघा. आणि ते अजून लागाक नाही आहेत काय भरपूर झाडं असतात तडेवरती सुद्धा. आणि ही लागली आहेत 2 दिवसात ती मम्मीने झाकून ठेवल्या ना कोण खाता होणार गायबच जातात. तर मागे आंबो असाच त्यासोबतच जुन्या मांगराच्या खालच्या ओपलेतच ह्या असं पायरीचं झाड होतं आमचा आंब्याचा. पण तर अर्धा महिना पण ते का परत दुसऱ्या बागापासून पालवी सुटली आहे. त्याच्या बाजूकट फणस असा रसा फणसाचा तो प्रकार असा. तर हे बघा हे आता आंब्याचं झाड आणि हे फणस. तर आता हिसरचा सगळा बघून फिरान आम्ही आता सखी मी आणि परी 3 जण जातो बाबांच्या मांगराकडे. परीक ना नाचण्यात चिरबुटा लागली आहेत. चिरबुटा म्हणजे तुमका काय तर माहीत असं काय आम्ही लहानपणी भरपूर खाव. तर ती चिरबुटा काढूया पिकलेली असली तर. त्यानंतर सकीक मग अशी तर व्हायचं पाणी दिलेलो. त्याच्यानंतर आता परत ते का पाणी देऊया आणि मग बाबांच्या मांगराकडेच आपण थांबाया. तर चला मग आता जाऊया बाबांच्या मांगराकडे. तर आत्ताच आम्ही बाबांच्या मांगराकडे गेलो होतो. सकीक नाही सरच बांधण ठेवतो आणि आम्ही खालती नाचण्यात जातो चिरबुटा बघू. बस चल जाऊ आम्ही येऊ नको सकी ते बस बस झाडचा बघ बघ का बस. सकीक वाटलं आम्ही ते का खडे सोडून जातो का काय त्याच्यामुळे तळमळाक लागला. मी काय जास्ती चिरबुटा नाही खाणे परग्या सोडू केला. बाबांच्या नाचण्यात असत बघ बायकडे झाडं दिसते ही बघ ही बघ ही बघा ही सगळी चिरबुटाची झाडं तडे खूप आहेत. काढाने दाखव एक चिरबुट. तर ह्या असं चिरबुटा झाड असता खोलून दाखव आता खाऊन दाखव कसं लागतं भारी आकोड मस्त. तर अशा प्रकारचं झाड असतं चिरबुटाचं. परी उन्हाकलाला मगे काढतंय तर ना ह्या आईजान गावला. तर विहिरीचं आपण आता पाणी काढूया हे ना आणि सकीक घेऊन जाऊया. दमला असताना कारण की ते का सारखी सारखी तहान लागत राहता उन्हात ह्या केल्यामुळे आणि अशा हसूड घालता इतक्या बरा जोरात त्याच्या माका भय दिसता. तर विहिरीकडे येईल मी ह्या मंडळी काय झालं माहिती आता दोरी आणि कळशी असतात पण ती दोरी एक ना हुंबले असतात मी तुमका दाखवते. त्याचं एकदम आंबट वास येतात आणि ते डेंजर चावतात. तर गुळाम असा आणि आपलीच बावडी असं आणि आपण उतरा घेता. तर गुळाम बरंच पाणी आहे तर मी उतरान काढते जास्त काय खोलाव नाही. चला तुमका दोरीवरले हुंबले दाखवते पहिल्यांदा कसे चढले होते. चल चल वरती गेला आता तडे पाणी पी. चल थांब मास्क खोलते रा. चल पी पाणी पी. पी पाणी पी खडे कोण जाणार नाही. साखी टाकलाच बुतूर. तर चला मग आपण आता मांगराकडे जाऊया. बाबांचं मांगर हे बघा
आणि सर आपण सकीक बांधलेला बसला आता. आजो पण येलो असा काय बरोबर तुझ्यावर दमला. तर चला आता मांगरात जाऊया. जेवणाची तयारी चालू झालेली आहे. साधारण ठेवलेला आणि ह्या वासुवा बाकीची गुरा चराक गेलेली आहेत. तर ह्या असं बाबांचा वासरू बाकीची गुरा चराक गेलेली असतात. आता दुपारच्या टायमिंगला ती येतली पाणी वगैरे पिऊन. होय ह्यो सहवास म्हणजे कायम माका होय असं वाटतं पिटूमुळे. तर आता थोड्या वेळातच आत्या आणि माई आजी पण येतील. मग जेवणाच्या तयारीक लागतली. बाकी पण घरातली सगळी मंडळी येऊची असं बघूया कोण कोण येतात ती. सगळी माळ्याच्या खालती बांधलेला आहे. पण मग होतलं हिसर पडवेत बांधाचा. हिसं घेऊन येले कानिसं बांधलंय. आदान निघता ठेवलेला असं अजून काय तयारी नाही चालू असं. माई आज्याने येत तरी घराकडसून आत्याने कोणी येऊ नाहीत. आम्हीच पहिली पोचलो विसा. मस्त थंडगार हवा येतात. चारी बाजूक झाडं असल्यामुळे बेड्याची वेगळी. चला मस्तपैकी आज निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा एकदा 4 घास कुटुंबाबरोबर खाऊ गवतल्यात. मज्जाच वेगळी असाई लागते. कित्या खालते होतात काय नाही येऊन येते व्हिडिओ. तर मंडळी थोड्या आत्या आणि माई आजी आत्ताच नुकतीच इली आहेत. वरसूनच बघितलं. तर ती आता हळूहळू तयारी करतात. तोपर्यंत मी आणि परीसा मायार बसलो. परी चिरबुटात आकाय बघ्या इतकी आणलं ती. ही बघा आमच्याकडे एका चिरबुटा शिवतात. गोड लागतात मस्त. हिरवी असतात ती खूप कडू लागतात. बारकी बारकी असतात. अजून गौरांग आमचे जे भाऊबंद असतात ते अजून येऊक नाहीत. खेळाक फक्त असत क्रिकेटाक. आता सध्या तास चालू लोकांची भाता कापून झाली. आपले रिकामी झाले की मॅच चालू होतात. तर मम्मी पण अजून येऊक नाही. तोपर्यंत हे मस्तपैकी वारा की आम्ही बसान राहतो. थोडं जेवणाची तयारी चालू असा. थोड्या वेळानं आपण जाऊन बघूया कितकीशी तयारी झाली आहे ती. पण ह्यो वारो सहज पटकन घराकडे सुद्धा घेऊ गावाचं नाही. शेतावर जाऊन आणि सर बसले मी. आता जाऊया आपण बघूया माहिती आजी आणि आता दोघाच जण येली आहेत. काय चिरबुटा ती माई आजीने आत्ताच इली. उघड बघूया तांदूळ घातलं काय नाही आता घालतो तांदूळ निघती आत्ताच इली आहेत 11 वाजाक्षी. आता सामारा करतलो नाही तांदूळ घालतलो. देवा वाडी घातल्यान किती घालतलो. तर मम्मी पण निघतीच इली. हो का तांदूळ कसले होते गावठी काय गावठी ते माळो बघा मस्तपैकी शेताच्या मध्येच उंचवट्याच्या भागावर असल्यामुळे वारं वगैरे व्यवस्थित थंडगार लागतं. मस्त माळ्यावर मस्त वाटतं ना परी. ऐ सके कोणाक बघून बघता ह्या करता. आता सुट्टी केलं काय ते का गप कर रे दम दाखय बिहान तुका तरी गप राहा. काय म्हणतं रे फळा बघू तू सखी गप कायला ग बस. काय गवनीला काजी तर ह्या ना देवासाठीचा काळीच नाही. वाडी एक घालूचं लागतं. आता मम्मी निखारात भाजून घेता. तडतड हा हे ते हातात बघ बघ इथे बघ. तडसोना जा फोडलेला. आता परडातले कांदे आणला.
व्हायचंच नाही तर झालं वाईट कूद देतात आम्ही भट जेवत होते सरच आकाचे वापरत गुराईली आता चावता बघ क्रुम क्रुम लो माझ्या आजीच्या सामार एक काट येतं मस्त खोबरा नाही ना घालू गाजू नाही अजून खबरा बिबरा काय उकाडला की बघून घालतलो काय सांभाळा गेलो नाही बरोबर होय होय घेऊन नाही काढूच आणखी आणखी नाही इतकं बस तर घराकडसून आत्याने खोले घेऊन दिली आहेत ती आता ही पुसत दोघा जण जेवण झालेलं असं आता वाडी वगैरे दाखवतले पाहुणे इली आमची दहा वाड्याला ठेवचे लागतात भाजलेला काळी चुलीत आणि खोबरा आता वाडे ठेवले जातात थांब आहे ठेवक नाही कळलं शितवा वर्षाचा परिणाम कोंबडा दिल्याला मान्य करून घेऊया काप मरे परीक मारल्यावर तर तर जेवणाच्या सगळी पंगत बसलेली ह्या चला तुमका दाखवते त्यानंतर आम्ही पण जेवण घेतलं वाडी वगैरे दाखवले आणि खळे रसाची आणि एक उगती कशी दाखवची लागतात गाराणा घालूचे लागतात दोन त्या पद्धतीन तर ती सगळी कामं झाली आहेत चला दाखवते तुमका आता मांगरातली पंगत झाला गावठी तांदूळचा जो भात असतो वायंगाणो आणि चिकन तर आपण गावठी एक नंबर लागतात चव मस्त आता जरा जीवाक लावक माळ्यावरती आराम करतो परग्या पण मयूर सृष्टी आणि कोणी येऊक नाही मयूर मॅचला गेलो गौरांग आणि भाई असत चल बरे मस्त द्वारा येतात आम्ही आधीच अडे येऊन बसतो झोप आता चल विश्रांती मस्त वाटतं ना तर मंडळी हे बघा जो तर मंडळी इतकं मस्त सर वारं येताना की जेवण बिव आम्ही सर जीवाक लावून जाणून बसलो बाबा कूलर तर ह्याच्या पुढे परी फिकोच असा ना इतक्या मस्त वाटता भारी वाटतं असं वाटतं की पहिले लोक काय जीवन जगत ना म्हणजे कायमचं शेताच्या वरातच नाही करावं का घर सणासुदी का आमचं असं तर कायमचं पायरातच म्हणजे ते का कसल्या का आता घर तेव्हा ठायाच ना असे मस्त काश काहीतरी नियती बदलांना ते दिवस ना परत इलेले तर खूप मजा होती म्हणजे आम्ही जगतोच शेताकडे येतो ना पण अजून काही जणांका जागा काऊ गावले असते पण आता फक्त ना कधी एकदा पावसाळा येता आणि जे मासे गवतात ना पहिल्या पावसाचे चढणीचे मासे त्यांची फक्त चट लागली आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत
नदीच्या माशांचं डॉग सापतानाचं कसंच माशांचं व्हिडिओ अपलोड झालेलं नाही. बांगड्यांचं तितकं झालेलं असतं तर नक्कीच यंदाच्या पावसात ना घेऊन आपले व्हिडिओ असतले चढणीच्या माशांचे नक्की कमेंट करा तुमका आवडत ना बघू. तर आता फक्त वाट बघू काही पाऊस कधी येतात तो. इतकी गरमी सध्या चालू असताना खूप त्याच्यात असा शेतीच्या वरात रवाक गेला ना तर मस्त वाटतला. तर म्हणते आता मी विश्रांती करतो. बघूया पुढचं काय प्लॅन ठरता तो काय आपण व्हिडिओ आता अर्ध्याच एंड करूचा लागता तो. तर चला मग आम्ही झोपतो ना परी. बाय कर माका दियाक माझ्यावर कर मध्ये शूटिंग घेता भाऊ. अन्ना गेलो. चहा वगैरे पिला आता संध्याकाळी डायरेक्ट मी आणि परी घराकडे गेलो आणि सिलेंडरची गाडी दिली त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांचे सिलेंडरचे टाके लाईनिक एकदम लागलेले होते. ते काकाजी ना ते 12 वाजता सट ओढत होते पण ते आता जवळपास 4 वाजल्यावर आणि ते आमच्या वाडीतील अजून निघा थोडी बाकी असा सगळ्यांचे टाके रिकामे झालेले होते पाटल्या टायमिंगला न येल्यानंतर. तर म्हणलं आजचा व्हिडिओ घराकडे पोचले की मम्मी घेऊन येते या. आजचा व्हिडिओ आपण सगळंच एंड करूया. बाय बाय टेक केअर काळजी घ्या.